बोला ताई कुठे. काय नाही, माल हार्वेस्टिंग करायचं आहे. अरे वा छान. कधी आलाय कडायला? आलाय काढाय बघून बघून एक निघल एक आमच्या भाऊभावांचं एक 100 कॅरेट निघल. बर. हं. तर काय बुकिंग लागते ना आपल्याला करायला हो, अगोदर बुकिंग. बुकिंग 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 लागते. शेट कशी काय परिस्थिती आहे? परिस्थिती तशी अजून नाजूक अवस्थेतूनच चाललेलो आहे आपण. बरं, हां. म्हणजे चांगली परिस्थिती म्हणता येणार नाही, कारण अजून बागा बऱ्याचशा थोपलेल्या आहेत. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा रेट वाढला की दबा धरून बसलेले लगेच मैदानात येतात आणि हं, बाजारात गर्दी करतात. त्यामुळे नाजूक अवस्थेतून जात असताना खूप काळजी घ्यावी लागेल आणि हं. त्या काळजीत आपण माल विरळून विरळून आणावं लागतील, तर नक्कीच पैसे होतील. नाही शेट, आम्ही तुमचं युट्यूबला वगैरे व्हिडिओ वगैरे बघतो. हा. छान माहिती म्हणजे तुम्ही, त्याचा काय विषय नाही. मग ह्या माहितीचा उपयोग होतो का? 100%. होतो ना. 100%. अहो, असा सल्ला तुम्हाला कोण देणार नाही. नुसतंच म्हणून येऊ द्या माल. मी शेतकऱ्यांना अंदाज देतो की ह्या तारखापर्यंत तुम्ही घाबरू नका, पुढे जाऊन रेट वाढणार आहेत. म्हणजे पुढची लोक तरी पुढे जाणार आहेत हो, नाही तर ती पण जाणार आतमध्ये जर आली तर बाजार ढासळायला वेळ नाही लागणार. नाही ना शेठजी, मी काय म्हणतोय, हा. साधारणतः गणपतीत 100 क्रॉस होईल का सरासरी? व्हायला पाहिजे असा अंदाज आहे, पण गणपती उठल्याच्या नंतर जे बाजार वाढतात ना, ते गणपतीच्या अगोदर वाढत नाही. हे आजपर्यंत माझा इतिहास. म्हणजे गणपती उठल्यानंतर बाजार वाढतील. गणपती उठल्यानंतर का बाजार वाढतात ते बी सांगतो मी तुम्हाला. हं. कारण प्रत्येक जण हलकं फुलकं पार गणपतीपर्यंत गौराया गणपती बसस्तोवर ठेवतो. पार हं. हिरवं पारव मार मार्केटमध्ये आणतो. पण आता आणतो. मी हा विचार करतो की हं. खायला चांगलं आणि देवाला तुम्ही कच्चं देता, हं. कसा देव पावलो? नाही ना पावणार. हा. मग खरं. तुम्ही जरा चांगला माल ठेवला पाहिजे आणि ते सगळं गव्हाळतीत आणून टाकताय आणि हं. त्यानंतर मग थोडासा माल शॉर्टेज होतो आणि पुढे जाऊन हा हं. रेट थोडा वाढीचा वेग चालू होतो. आणि हं. आता जी साईज आहे, मोठी हं. साईज, ती मोठी साईज बरीचशी कमी होणार आहे. होणार आहे, होणार आहे. सप्टेंबर मध्ये मिडियम मालाचं प्रमाण वाढणार आहे. वाढणार आहे. हा. आणि त्यामुळे पैसे आपले 100% होणार. आपल्याला किती काळ साधारणतः अजून बागेला दम काढू शकतो आपण? आपण अजून एक 15-20 दिवस काढू शकतो. ठीक आहे. गणपती किती तारखेला बसतायत? 14 सप्टेंबरला. 14 सप्टेंबरला. म्हणजे 14 सप्टेंबर पर्यंत आहे ना, तुम्हाला साधारणतः म्हणजे गणपतीच्या तोंडावर जेवढं कमी येता येईल तेवढं कमी या. बरं. मी काय म्हणतोय, मग आता विरळून फक्त मोठी साईज काढू हो का मग? हो हो, विरळून विरळून काढा. आणि तुम्ही सर ती बुकिंग सिस्टीम चालू केल्यापासून तरी आपल्या काठेवरती जरा रेट सरासरी लोकांना चांगले बसतात बरं का. आपल्या काट्यावरच नाही, अख्ख्या मार्केटचा सगळा सर्वे येतोय माझ्याकडं. हं. शेतकरी सांगतात, शेठ आम्ही दुसऱ्याच्या एक आडतीवर जाऊन बघतोय ना, आपल्या आडतीवर जाऊन बघतोय किंवा ज्यांनी माल दुसरीकडे टाकून आपल्याकडे अनुभव घेतले, हं. 15-15 रुपये 20-20 रुपये किलोचे फरक पडलेले आहेत. नाही पडलेत परत. नाही, मी आणि व्हिडिओ वगैरे तुमचे बघतो ना. हा. तर तुम्ही ती बुकिंग सिस्टीम चालू केली ती चांगलं झालंय. पहिली गोष्ट, मला काय किती गाड्या आल्या असत्या तर मी विकल्या असत्या, पण मला विकण्यात रस नाहीये. हे झाड नाही, नाही. लावले तुम्ही किती दिवसापासून आणि त्याला मेहनत करताय आणि मग इथं काहीतरी एकाच दिवशी आवक करायची आणि बाजार ढासळायचं आणि उठायला 8-10 दिवस लागतात. नाही, नाही. विषय आता ऐका की, पुणे मार्केटच्या आडत्यांचा विषय काय आहे, त्यांना फक्त आडतीशी घेणं देणं आहे. बाकीचं तुमच्यासारखं त्यांचं नाही विचार. आता हे तुम्ही अभ्यास केला, एक जाणकार शेतकरी म्हणून हे वक्तव्य तुमच्या तोंडातून येतंय. नाही, परंतु आता आम्ही आमच्या मार्केटला गाड्या चालू होत्या ना, आम्ही मार्केटचा चांगला अभ्यास केलाय. हा. काय कामाचा नाही विषय. नाही, आता हे लक्षात घ्या की गाडीवाला आज जो काही सगळेच खराब नाहीयेत. काही गाडीवाले आहेत की प्रामाणिकपणे ती सेवा करतात शेतकऱ्याची. पण काही नाही, नाही. गाडीवाले असे आहेत की जिथं कमिशन जास्त मिळेल तिथं जात असतात. जातात, जातात. आणि त्या गाडीवाल्यामुळं अशा अचानक आवक इकडं तिकडं वाढतात आणि कुठलाही फायदा माझ्या शेतकऱ्याला होत नाही. ही खूप दुःखाची बाब आहे. खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही एवढं पोटतिडकीने आज अभ्यास करून निसर्गावर मात करून आज फळाला ग्लिजिंग करतायत, चेहरा दिसेल अशी फळं तयार करताय. बरोबर आहे ना. टिपका बी येऊन देत नाही, काटा सुद्धा टोचून देत नाही फळाला नाही ना, फांदीला. बरोबर आहे. मग आम्ही आम्ही काय थोडासा बदल केला पाहिजे ना हो. आता मी तर म्हणेल, जसा विरळून विरळून हा शब्द मी तोंडून काढून 10-12 वर्षापासून काढतोय, लोकांना आता कळायला लागलं विरळणे म्हणजे काय. नाही तर ते ऊस तोडणी सारखेच माल तोडत होते. कच्चा वस्तू तोडायचं, गबाळामध्ये टाकायचं. गबाळा खाणायचं भरून. नाही, ते कामच नाही. पण आता विरळून हा शब्द डोक्यात बसल्यामुळं आता शेतकऱ्याचे 2 पैसे होत आहेत आणि बाग 8-15 दिवस 2-3 टप्प्यामध्ये ती बाग काढतायत. काढता येते. तसंच आपल्याला आता बुकिंग करून सगळ्यांनी जर माल आणला ना, हं. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे अख्ख्या ऑल महाराष्ट्रात हे वादळ पेटलं पाहिजे. भले ह्या वर्षी नाही पेटल, 2 वर्षात, हो. 4 वर्षात 100%, 100%. करावंच लागेल त्यांना. करावंच लागेल. नाहीतर त्यांची सुद्धा उधारी अडकणार आहे. कारण अडकणार त्याला आहे. ज्याला कॅपॅसिटी 100 रुपयाचं द्यायचं नाही, त्याला बळच 200 रुपयाचं द्यावं लागणार आहे. हं. सरळ सरळ. हा. नाही, नाही. मी काय म्हणतोय शेठ, तरी तुम्ही काय म्हणताय, गणपती उठल्यानंतर अजून परिस्थिती भडकललंय.
बडखल म्हणण्यापेक्षा तोंडावरती आहे ना, कधी बी अभ्यास करा. माझा 10-20 वर्षाचा व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवेल. त्या गणपतीच्या तोंडावर आहे ना, म्हणजे गणपती काय लोकांना आहे ना, उद्या गणपती बसायचे आणि सकाळी माल मार्केटला आणतात. अहो त्याला कधी माल जाणार? त्यासाठी गणपती अगोदर बसायच्या अगोदर 2-4 दिवस माल मार्केटमध्ये पाहिजे. पाहिजे पाहिजे गणपती बसायच्या दिवशीच जर माल आणला तर तो कधी त्या मार्केटमधून त्या विक्रेत्यापर्यंत जाणार, विक्रेत्यापासून तुमच्या घरापर्यंत ही सायकल कशी होणार? आणि त्या बरं गणपतीपाशी निवत कवा जाणार त्या मालाचा आ आणि गणपती पुढे कवा फळं मांडणार? आणि गणपती पुढे केव्हा फळं मारणार? त्या दिवशी मंदी होती आणि मग बाजार ढासळायला चालू होतात. मग मला अभ्यास असा आला की गौराया गणपतीपर्यंतची परिस्थिती ही खालीवर होते आणि त्यानंतर गणपती उठल्याच्या नंतर खऱ्या फ्रेश बागा राहतात. फ्रेश बागा राहतात आणि त्या त्यावेळेस काय परिस्थिती होईल तुमचा अंदाज? माझा अंदाज आहे पुढे जाऊन आत्ताची जे रेट आहे त्यापेक्षा वाढ आहे. फक्त आता काय झाले, आताही वाढायला काय अडचण नव्हती, पण थोडासा रेट वाढला की सगळीकडे आवक वाढते. बागा थांबलेल्या आहेत आणि त्या बागा थांबलेल्या जागेवर ग्राहक कमी आहे. त्यामुळे हे सगळे परिणाम आहेत. बरोबर. त्यामुळे काळजी नका करू. बुकिंग 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 करून माल काढा. बुकिंग करायचं कसं? बुकिंग केल्यानंतर कधी माल काढायचा? बुकिंग ज्या दिवशी तुम्हाला विक्री करायची ती तारीख चॉईस करायची. म्हणजे समज तुम्ही शनिवारी माल काढताय तर रविवारची तारीख चॉईस करायची, विक्रीचा दिनांक. तसं तुम्हाला जे आता मी लिंक पाठवेल त्या लिंक मध्ये पुढे जा, कुठल्या दिवसाला आपले बुकिंग फुल झाले, कुठल्या दिवसाला कमी आहे, ते सगळं दाखवेल. हम्म? चालतंय. तुम्हाला बुकिंग सोडतो ही त्याचा रखाना भरा, तुम्हाला सगळा रिझल्ट येईल आणि डायरेक्ट बुक केलं की सॉफ्टवेअर तुम्हाला मेसेज सोडेल. म्हणजे मी काय म्हणतोय शेठ, ऐका की हम्म. आता बुकिंग केलं तर असं काय नाही ना की बाबा कमी जास्त माल आणला तर काय प्रॉब्लेम नाही? नाही, बुकिंग केल्यानंतर तुम्ही 100च्या ऐवजी 110 आणलं किंवा 100च्या ऐवजी 90 आणलं तर हा. मला एकच आहे की माझा जो कोठा आहे, कोठा म्हणण्यापेक्षा जी जागा आहे हम्म. आणि त्या जागेमध्ये मी माल ठेवू शकतो, त्या पद्धतीने नियोजन करू शकतो. जर पावसाच्या दिवसात माल भिजले, बाहेर उतारता नाही आले तर ते गाड्या उभ्या राहिल्या तर मालाची नुकसान होते ना. नाही नाही, आता समजा आम्ही दोघा भाऊ समजा आम्ही 100 कॅरेट म्हणतोय, पण बाबा विरळून विरळून समजा 80 वर झालं किंवा काही अडचण नाही. 110 थोडं माल वर कमी आलं होऊ तर द्या ना. असं काय? हा. मी काय म्हणतो, तुम्हाला भूक लागलेली आहे, तुम्हाला एक भाकरीच्या ऐवजी आम्ही पाऊण भाकरी दिली. नाही ना, बुक बघणार. हा, भूक भागणार नाही, मग त्याची ओढ राहणार. पण मी तुम्हाला एक भाकरीची भूक आहे, 1.5 भाकरी दिली, तुम्ही ती खाणार नाही व्यवस्थित. नाही खाणार. मग तसा प्रकारे तुम्ही कमी आणलं चालेल, मला काय अडचण नाही. चालतंय. हं? चालेल की. चालेल. सरळ आणि लिंक पाठव. हा? लिंक तरी मागच्या व्हिडिओ तुम्ही नाही का म्हणला 22 नंतर अजून परिस्थिती सुधरेल सुधरेल सुधरेल. परिस्थिती सुधारली आणि 2 दिवस ही आवक वाढायला लागली. त्यामुळे थोडासा आता मला उद्या रिझल्ट कळल. मी उद्याच्या व्हिडिओत जे बोलेल ते आठवड्याचं तुम्हाला रूपरेषा देतो. बरोबर, ठीक आहे. हं? चालतंय की. तुम्हाला लिंक पाठवून देतो. लिंक पाठवा मला. हो हो हो. मग उद्याचा व्हिडिओ बघून मग त्या हिशोबाने मी तारीख हा, तयार चालेल करतो. चालेल 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 चालेल. ओके शेठ, थँक्यू. ओके, धन्यवाद धन्यवाद. चला ठीक आहे.